क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरगाणा इथं आयोजित 919 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले। त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की आदिवासी बांधवांनो घाबरू नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही। यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार दिलीप काका बनकर, सरोजताई अहिरे, राजेंद्र उफाडे, सोनाली राजे पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, ऋषभ पवार, जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड, गोपाळ धूम, सरपंच अनिता पवार, तुळशीराम महाले, योगेश ठाकरे, आनंदा झिरवाळ, अशोक गवळी, राजू पाटील, सकाराम सहारे, दीपक मेघा, माधव पवार, रामदास केंगाव, गोपाळ धूम, काळू बागुल, हरिभाऊ भोये, भास्कर अलबाड, जयश्री शेजोळे, दिनेश चौधरी, ज्येष्ठ नेते भिका राऊत, विजू दळवी, युवराज लोखंडे, पुंडलिक खंबायत, राजू गवळी, जिजा कोल्हे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष जिजा कोल्हे, रोकडपाडा सरपंच अनिता पवार व्यासपीठावर आधी उपस्थित होते। यावेळी पवार म्हणाले की मी सत्तेसाठी हपापलेला नाही, कधी सरकारमध्ये तर कधी विरोध पक्ष नेता म्हणून काम केलंय। राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणार आहे। कळवण सुरगाणा मतदारसंघात 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय। मी सामान्य वाडी वस्तीतून आलेल्या गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे। मी शब्दाचा पक्का आहे। अजितदादांचा वादा, एकच शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे। आमदार हा विकासासाठी असला पाहिजे। तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत। राज्य दिवाळखोरीत काढले असा आरोप होतोय, पण व्यवहार मलाही कळतो। लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील असा अपप्रचार विरोधक करत आहेत। मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे, फसवेगिरी करणार नाही। सर्व सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही। सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष आहे। गरिबाला मदत करून विकास साधणे हेच आमचं ध्येय आहे। लाडकी बहीण योजना ही 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून मोलमजुरी, धुणे भांडी करणाऱ्या, कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला ताटमानेनं समाजात जगता आले पाहिजे यासाठी आहे। कोणत्याही जाती धर्माची अट या योजनेत नाही। यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यावेळी विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला। यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी, 10वी 12वी तरुणांना स्टायपेंड, 3 गॅस सिलेंडर मोफत, 8 लाखाहून कमी उत्पन्नधारक मुलींना मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी 20,000 अनुदान, आशा अंगणवाडी यांच्या मानधनात बरीच वाढ, पेसा भागातील कर्मचारी भरतीबाबत मार्ग काढणे, शबरी घरकुल योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन त्यांनी केले। अदिती तटकरे यांनी सांगितले की अतिदुर्गम आकांक्षित तालुक्यात दर्जेदार पोषण आहार पुरवठा केला जातो। भगिनींना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायचे आहे। पर्यटन स्थळ निर्माण केली जाणार आहे। नरहरी झिरवाळ यांनी 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या वन जमिनीचा प्रश्न निकाली काढावा। पाणी अडवण्यासाठी बंधारे, पांझर तलाव, धरणे याबाबत असलेल्या जाचक-अटी वन विभागाने शिथिल कराव्यात। पेसा भागातील सरकारी भरती करावी या मागण्या सादर केल्या। आमदार नितीन पवार म्हणाले की गेल्या 40 वर्षात तालुक्याचा विकास का झाला नाही याचा विचार करायला हवा। सुरगाणा हा आकांक्षित तालुका निवड होणं हा कलंकित आहे, तो विकासाच्या माध्यमातून पुसून काढायचा आहे। हतगड येथील सभेत अजितदादा उपमुख्यमंत्री होतील ही जनतेची आशा खरी ठरली आहे। पुण्यात धरणाला अर्जुन सागर हे माझ्या वडिलांचं दादासाहेबांचं नाव दिलंय, हे दादांनी दिलंय। मधील काळात विकास खुंटला होता, ती पोकळी भरून काढायची आहे। सुरगाणा बारे पोलीस ठाणे इमारत बांधकाम, सुरगाणा नगरपंचायतीत कामे मंजूर केली आहेत। भविष्यात पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे। श्री भुवन धरणाला 42 कोटी रुपये मंजूर करून काम सुरू केलंय। दुमी औरंबा धरणाला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे। यावेळी तालुक्यातून 4,500 ते 5,000 कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। विविध विभागाचे अधिकारी, यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गट विकास अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे। मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली, मंत्रिमंडळाशी चर्चा केली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.